सर आम्ही पहिले म्हणजे दिवसभर खेळला बोलत हो चांगला आणि तब्येत सर्दी खोकला होता त्याला. ते 2 दिवसा पहिले आम्ही पहिले 4 तारखेला नेला त्याला. 4 तारखेला दवाखान्यात नेला, सर्दी खोकला म्हणजे उकळल्या काढे आणि त्याच्यानं मग पुन्हा 2-3 दिवसांनी बोलावलं आम्हाला. पुन्हा गेलो आम्ही. तर मग नॉर्मल सांगितलं, उकळल्या काढा नॉर्मल बोललं होतं. उकळल्या घेऊन फक्त खोकला चालू होता. तर नॉर्मल सांगितलं पण वापस आलो मग तिथून. भरती व्हायचं काही काम नाही तर वापस आलो. मग 2 दिवस 7 तारखेला दिवसभर खेळला, बोलला, जेवला की संध्याकाळी अचानकच अंग टाकून दिलं त्यानं मांडीवरच जेवता. तसंच आम्ही घेऊन गेलो यवतमाळला तारककडे नेलं तर तो म्हणजे सरकार तुम्ही चाले जा. सरकारीत गेल्यानंतर मग सरकारीत गेलो. तिथं गेल्यावर त्यानं मग घोषितच करून द्यायला का गेला म्हणून घोषित केलं त्यानं. त्याच्यानंतर मग सर काहीच नाही. PM नेला. PM मधून ते BM मध्ये ठेवून टाकलं. मग काहीच नाही. मग सरकारीमध्ये डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं, कशामुळे मृत्यू झाला, काही अंदाज वगैरे व्यक्त केला? हो ते आपल्या काय सायरपचं होऊ शकतं म्हणे. खोकल्याचं औषध सायरपचं तो अंदाज लावला त्यानं. मग ते औषध घेऊन बोलावले. मग त्या दिवशी PM औषध घे फाईल घेऊन बोलावले. त्यांनी जमा केली औषध घेऊन पुरे सायरपचं अंदाज लावला त्यानं का सायरपचं होऊ शकते बा. तर मग याच्यामध्ये आपण रिपोर्ट आल्यावर बाकीचं हो म्हणे प्रोसिजर काय करायचं आहे ते रिपोर्ट आल्याच्या नंतर हो म्हणे. तुमचा काय आता याच्या संदर्भात आरोप वगैरे आहे का कुणावर किंवा काही संशय आहे का? नाही संशय नाही सर तसं, पण आपण रिपोर्ट आल्याशिवाय काही सांगू शकत नाही सर. रिपोर्ट आल्याशिवाय सांगू आपण. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुका येथील पिंपळखुटी येथील एक बालकाचा 6 वर्षीय शिवम सागर गुरनुले याचा मृत्यू झालेला आहे. त्यासाठी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र नांझा येथील डॉक्टरांनी वरिष्ठांनी जे सूचना दिल्या होत्या त्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत जो संवाद साधला त्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली की त्यांचा मुलगा सागर गुरनुले हे आर्मीमध्ये सेवेत आहेत. बरेली येथील उत्तर प्रदेशमध्ये सेवेत आहेत. ते दसरा आणि दिवाळी साजरा करण्यासाठी ते गावी आले होते. गावी आल्यानंतर इथे त्यांचा मुलगा शिवम सागर गुरनुले काही नाही अचानकच 2 दिवस तो दसऱ्याच्या याच्यात खेळला म्हणजे नाचला कुदला आणि मग अचानक दसरा झाला. दुसऱ्या दिवशी विसर्जन झालं. त्यानंतर शनिवारला त्याला तापच आला, अचानकच आला. तर ताप आला म्हणून आम्ही त्याला दवाखान्यात नेलं तर तो म्हणजे दवाखान्यात सांगितलं काही नाही म्हणे. खोकला हे ते झाले ना म्हणजे तो उलटे करत ओकाड्याच काढे. औषध की दिलं. 2 दिवस चांगलं खेळलं, अजून खेळलं. त्याच्यानंतर अजून सोमवारी म्हणलं या ओकाड्या काढतच आहे म्हणलं तर घेऊन जा म्हणलं जास्त होण्यापेक्षा. अजून घेऊन गेलं आणि त्यानंतर मग संध्याकाळी औषध दिलं. सोमवारी औषध दिलं आणि मंगळवारी सकाळी दिलं औषध आणि दुपारून तो चांगला खेळला आणि संध्याकाळी मग अचानकच त्याला का जेवण करायला नेलं आणि ते लुणमुण झालं, काहीच नाही त्यानं. कशाचं औषध दिलं होतं? तर तेच औषध नाही दिलं तेव्हा, जेवणच नाही आधी औषध दिलं म्हणतात. खोकल्याचं सर्दी खोकला आणि ताप, बाकी काहीच नाही. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं? ते मला नाही माहीत, ते आई बाबालाच माहीत आहे. मी नव्हती गेली. आता तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात? काय झालं सर? आता काय सांगावं, आता औषधीने झालंय का कशाने झालं तर आम्हाला काहीच नाही त्याचं निदान. त्या रिपोर्ट येईल बा त्याच्यावर आपण सांगू शकतो, असं काहीच सांगू शकत नाही. आरोग्य विभागाचे कोणी अधिकारी डॉक्टर वगैरे इथे आले होते का आपल्याकडे भेट देण्यासाठी? हो माहितीसाठी हो. काय सांगितलं त्यांनी? त्यांना म्हणे कशानं झालं म्हणे, ते असंच सांगितलं त्यांना. पण बाकी काही नाही, कोणाचंच औषध नाही, काहीच नाही. तो पण जास्त दिवस इथे राहत नव्हता ना, त्याला 8 दिवस व्हायचेच होते. 2-4 दिवस झाले. ते मंगळवारी आलता इथे. आई बाबा तिकडे ड्युटीवर असल्याच्या तिकडेच राहत होते. आला त्यावेळेस त्याची तब्येत कशी? चांगली होती, चालत होता, खेळला तो. विसर्जनच्या दिवस नसला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.